सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. पोलिसांनी हात जोडले, जमाव संतप्त का झाला? नसरापूर ताजं असतानाच पर्वतीमध्ये राडा का झाला? आरोपीला ताब्यात द्या, नागरिक पोलिसांना भिडले. चिमुकल्या कळ्यांवर अत्याचारानं पुण्यासह राज्य हादरले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं नसरापूर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलंय. 62 वर्षांच्या आजोबानं स्वतःच्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केल्याचं प्रकरण उघड झालंय. अंबादास जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पण हे प्रकरण उघड झाल्यानंतर आरोपीला ताब्यात द्या म्हणत नागरिक संतप्त झाले होते. यावेळी नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि नागरिक का भिडले, हे प्रकरण नेमकं काय आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. पुणे शहरातलं पर्वती पायथा परिसरातलं जय भवानी नगर इथं संताप आणणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आजोबांकडून गैरकृत्य करण्याचा प्रकार समोर आलाय. अंबादास यल्लम्मा जाधव असं 62 वर्षांच्या या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पीडित मुलीचा आजोबा आहे. 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न करत असतानाच स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी तातडीनं आरोपीला पकडलं आणि चोप दिला. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतलं. पण यामुळे जमाव आणखीच आक्रमक झाला. संतप्त जमावाकडून आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली पाहूया. आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचेच सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे. तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे. दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे. या ठिकाणी काही लोक गर्दी केलेले होते. त्यांना जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे आहे ते या ठिकाणातून आपलं घरी जावं, कारण की पोलिसला जे आहे ते कायदेशीर कारवाई करत आहे. तर अशा प्रकारच्या लोकांची गर्दी राहिली तर तिथे जे आहे ते पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. तसेच याच भागाचे जे लोक आहे ज्यांना येणे जाण्यामध्ये पण अडचण होत आहे, कारण की थोडा ट्रॅफिकचा अडथळा झालेला आहे. तर सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की यांच्यामध्ये पोलिसने कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि बाकी जे राहिलेले कारवाई आहे ते पण तात्काळ करत आहे. त्यामुळे या ठिकाणी गर्दी करण्याची काही आवश्यकता नाही आणि आपलं घरी ते लोक जाऊ शकतात. पोलीस जे आहे सर्व कायदेशीर कारवाई करणार आहे. दरम्यान संतापलेल्या जमावानं रस्त्यावर उतरत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. तसंच आरोपीला आमच्या हवाली करा अशा घोषणा देत आंदोलन केलं. नागरिक रस्त्यावर उतरल्यानं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे. तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाउंट्स टू द केस ऑफ रेप. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे. ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पोक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्यायसंहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रितसर अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पण पुण्यातलं नसरापूर प्रकरणानं राज्य हादरलं असतानाच अशा घटना राज्यात अनेक ठिकाणी समोर येत आहेत. यावरून काँग्रेसनं राज्य सरकारवर आरोप करत टीका केली आहे. अत्याचारांच्या एकाही घटनेत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नाही, म्हणूनच गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक नाहीये.
महाराष्ट्रात सगळीकडे गुन्हेगारीचं आणि अत्याचाराचं राज्य दिसतंय, अशी पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पण अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकार कायद्यात बदल करणार का, हे आता पाहावे लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.